भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी, अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी कुप्रसिद्ध आहेत। 2 वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। 1 वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ, याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती, त्यांच्यावर कारवाई झाली असती, किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते, तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिम्मत वाढली नसती। मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही। उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी, हातपाय तोडावेत, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकीबाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना गृह खाते मात्र काहीही करणार नाही। ही सध्याची भाजप शासित या सरकारची तऱ्हा आहे। मी स्टेजवर उतरत असताना मध्ये तो आडवा आला, त्याला काय मारहाण केलेली नाही की काउन्सिलात मारण्याचं तुम्ही आता म्हणताय, ते काउन्सिलात कसे लावतो तो वेगळा प्रकार असतो। काउन्सिलात लावलेला मी त्याला ढकलला, माझ्या अंगावर पडला, त्याच्यामुळे ढकलून पुढे निघून गेलो, खाली उतरलो। आमदार साहेब व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही त्याच्या कानात खाली मारले। नाही आमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवू का व्हिडिओ? आता लगेच आहे, व्हिडिओ आहे, स्पष्ट दिसतंय। सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेंना दुसरं काहीच काम नाही, त्यांनी योग्य ती माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे। त्या मोठ्या आणि त्या अभ्यासवानी सगळं ग्राउंड लेवलवर असणाऱ्या त्या नेते, त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे।